नोकरी अभी प्रॉब्लम चल रही है, चिंता मत करिए, काळजी करू नका, घाबरण्याची काहीही गोष्ट नाही आहे. तुम्हाला शेवटी एका महिन्यानंतर तुमचं ॲडमिशन होऊन जाईल. दरवर्षी आम्ही पाहतोय आता यावर्षी तर नवीन प्रक्रिया आहे ना ऑनलाईन. आपल्या गव्हर्नमेंटला थोडा सपोर्ट करायचा आहे आपल्याला, कारण की त्यांच्यासाठी पण नवीन आहे. चुकी होत असतात आणि थोडी थोडी उशिरा होत असतात. त्यात काही नवीन नाही आहे. घाबरायचं नाही अजिबात. एका महिन्यानंतर जुलै 15 ते जुलै 30 पासून कॉलेज सुरू होणार. तुम्हाला रँक आला फर्स्ट आला की लास्ट आला त्याने काही फरक पडणे. शेवटी कॉलेज उघडणार जुलै 15 ते जुलै 30 या दरम्यानच, बरोबर. त्या अगोदर तुम्हाला काहीही लवकर तुम्हाला VIP कोटाहून तुम्हाला ॲडमिशन पुढे होणार नाही किंवा तुम्हाला कॉलेज सुरू होण्याची कसलीही चान्स नाही, संधी नाही आहे. म्हणजे शांत व्हायचं आहे. अभ्यासावर लक्ष द्या, NDA वर लक्ष द्या, नीटवर लक्ष द्या. आणि जे तुमचे सिनियर्स आहेत ना 12वीवाले त्यांना सांगा 17 जुलै जून लास्ट डेट आहे NDA फॉर्म भरायची. त्याचं महत्त्व काय मी सांगतो, मला विचारा. सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी NDA एक्झाम 12वाल्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. आणि जे 11वीवाले आहेत त्यांना आत्तापासून अभ्यास सुरू करायचा आहे. सायन्स, कॉमर्स, आर्ट जे काही असो मला सांगा. आम्ही तुम्हाला त्या विषयावर व्हिडिओ बनवून देऊ. पण आत्तापासून हा महिना वेस्ट जाऊन देऊ नका. या महिन्यात तुम्हाला फक्त 5-6 टप्पे तुम्हाला जाऊन ॲडमिशनची प्रक्रियेत जावं लागेल. बाकी सगळे दिवस तुमच्याकडे मोकळे आहेत. वापर करून घ्यायचं चांगला संधी आहे. सुमारे तुम्हाला आजपासून ही 1 महिना आहे. ते तुम्ही आता तयारीमध्ये लावायचं आहे आणि काळजी करू नका. तुमचं ॲडमिशन होत जाईल. थोडं उशीर मागं होत राहतं, पण शेवटी आपल्याला जुलै 15 आणि 15 ॲडमिशन भेटणारच. आणि कॉलेज कोणतं आहे त्याने काही फरक पडत नाही. तुमच्या आयुष्यावर काहीही परिणाम पडणार नाही, ही माझी खात्री आहे. मी ॲज अ स्टुडंट सायकोलॉजिस्ट तुम्हाला खात्री देतो आहे की कसं करायचं पुढे तुमचं मार्गदर्शन. कॉलेज चांगला वाईट काहीच नसतो. 11वी 12वीचं काहीच महत्त्व नाही आहे, म्हणून काळजी करू नका. जय हिंद.